बघितलं आतापर्यंत. क्लास ऑब्जेक्ट जे की नेहमी लागणारच आहे. सेकंड टर्म आपण इनहेरिटन्स बघितला, त्याच्यातले सगळे टाइप्स बघितले. सिंगल असेल, मल्टी लेव्हल असेल, हिरार्चिकल असेल, हायब्रिड असेल. इव्हन दो आपण हे पण बघून बघितलं की मल्टिपल इनहेरिटन्स तो का सपोर्ट करत नाही आणि त्याचं काय रिझन आहे ते पण आपण बघितलं. आणि त्याच्यानंतर आपण ॲब्स्ट्रॅक्ट क्लास बद्दल जाणून घेतलं होतं. आणि त्याच्यात हे जाणून आलं, की जेव्हा पण आपण क्लास ऑब्जेक्ट बनवतो नॉर्मल क्लास, त्याच्यामध्ये जेवढे पण मेथड्स असतात त्याचे 100% बॉडी लिहावं लागते. बट सम टाईम काही गोष्टी जे आहेत ते युजर डिसाईड करतो, की ह्या मेथडमध्ये काय राइट करायचं. दॅट टाईम आपल्याला तो क्लास ॲब्स्ट्रॅक्ट आणि त्याच्यातले मेथड आपल्याला ॲब्स्ट्रॅक्ट डिफाईन करावं लागतं. आणि ॲब्स्ट्रॅक्ट स्टडी करताना हेही लक्षात आलं, की ॲब्स्ट्रॅक्ट जे क्लास मेथड असतात ॲब्स्ट्रॅक्ट क्लासमधले, ॲब्स्ट्रॅक्ट मेथड. मग तो मेथड आपण डायरेक्टली कॉल नाही करू शकत विथ द हेल्प ऑफ कोणाचं ॲब्स्ट्रॅक्टचा ऑब्जेक्ट करून. ठीक आहे. ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होत नाही हे आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे. 1 मिनिट. सो तो एक पार्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे. ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट होत नाही. हे कुठे आलो आपण? ॲक्सेप्ट, व्ह्यू, ॲडमिट. ओके. सो ॲब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट पण क्रिएट होत नाही हेही आपल्या लक्षात आलं होतं. मग त्याला ॲक्सेस कसं करायचं मेथड? त्याच्यातले जे हे आहेत, ज्याला त्या मेथडला माहिती आहे, त्या मेथडबद्दल इन्फॉर्मेशन आहे, त्या क्लासने त्याला एक्सटेंड केलं, की त्याला कंपल्सरी ती मेथडची बॉडी लिहिणं गरजेचं आहे. आणि एखादा सिंपल क्लासच त्या क्लासला एक्सटेंड करतो. म्हणजे बाय डिफॉल्ट त्याला ते सगळे मेथड लिहावे लागतात. आणि त्या सिंपल क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवला होता आणि विथ द हेल्प ऑफ दॅट ऑब्जेक्ट आपण काय केलं होतं, त्याच्यातले फंक्शन कॉल केले होते. सो अप टू धिस आपलं झालं होतं आणि आता इथून पुढे आता एक कॉन्सेप्ट आपल्याला बघायची आणि ती म्हणजे एनकॅप्सुलेशन. सो हा जो डेटा आहे, हा एक खूप इम्पोर्टंट कॉन्सेप्ट आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड मध्ये. बँकिंग डोमेन मध्ये किंवा एक सिक्युरिटी पर्पज याला खूप वापरलं जातं. एनकॅप्सुलेशन्स. तर आधी त्याच्याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं की एन्कॅप्सुलेशन काय आणि ह्याची गरज का पडली. हे नेहमी लक्षात घेत जा कुठली कॉन्सेप्ट स्टडी करताना, की एवढं सगळं असताना आता क्लास आहे, ऑब्जेक्ट आहे, इनहेरिटन्स आहे, आपण इव्हन अब्स्ट्रॅक्ट क्लास पण आहे. या सगळ्यांनी काम होत असताना सुद्धा एन्कॅप्सुलेशनची गरज पडावं. मग असं याच्यामध्ये आहे काय? तर काय आहे आणि आपल्याला कशामुळे ते वापरावं लागतं? ती आपल्याला बघायचं. ठीक आहे. सो चलो एनकॅप्सुलेशन आपण बघू. एनकॅप्सुलेशन. हे बघा नावातच त्याचं एक आन्सर आहे. ते कॅप्सूल म्हणून त्याचं नाव आहे. पण जावा कॉन्सेप्ट आपल्याला बघायचे आणि त्या कॉन्सेप्टचं नाव आहे एनकॅप्सुलेशन. एनकॅप्सुलेशन. ओके. आता कॅप्सूल बघितलंय का आपल्या गोळी जी असते बघा मेडिकल मधली ती कशी असते नॉर्मली लाइक दिस. आणि याच्यात तुम्ही बघितलं की याच्यामध्ये 2 पार्ट असतात. असं बेसिकली डिव्हायडेड असतात आणि त्याच्यामध्ये खूप डॉटेड असतात. असे डॉट दिलेले असतात. नॉर्मली मेडिसिन घेताना आपल्याला माहिती आहे, की या गोष्टीमध्ये आता डॉट ड्रॉ करत नाही बसावं लागलं. पण जनरली तो तसा पार्ट असतो. ठीक आहे. आणि त्यांचं म्हणणं काय आहे, याच्यातले जर डॉट तुम्हाला पाहिजे असतील, ठीक आहे. म्हणजे त्याच्यातल्या जर काही मेडिसिन पाहिजे असेल तुम्हाला, तर तुम्ही ते कॅप्सूल ओपन करून त्याच्यातले काही मेडिसिन खाता का? नाही खात तुम्हाला डायरेक्टली कॅप्सूल घ्यावं लागतं. ओके. मग असं समजवताना खूप वेगवेगळे YouTubeवर किंवा Googleवर असे समजवतात. पण नेमकं ना ते कळतच नाही म्हणजे असं काय? ठीक आहे, हे लक्षात आलं आपण डायरेक्ट खाऊ शकत नाही. पण याचा ॲक्चुअल कोडिंगशी काय संबंध आहे? पण कन्सेप्ट हीच आहे. जसं याच्यातला हा जो मेडिसिन आहे तो बाहेर आल्यावर इन्सिक्युअर होऊ शकतो. त्याच्यामुळे त्याला सिक्युअर करण्यासाठी आपण पूर्ण त्याला व्रॅप करतो. मग हा डेटा पाहिजे असेल तर तुम्ही पूर्ण कॅप्सूलच खावं लागेल, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामधला डेटा पण भेटून जाईल. मग हा रिअल टाईममध्ये कुठे फिट होतो? कोणत्या सिच्युएशनला फिट होतो? मग अशी काय गरज पडते प्रोग्रामिंगमध्ये? ज्याच्यात आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतात. सो ते आपल्याला बघायचंय. ओके.
एकदम छोट्या सिंपल गोष्टीपासून आपण स्टार्ट करू. जे तुम्हाला एक्झॅक्टली कॉन्सेप्ट आहे ना, ती क्लिअर होऊन जाईल. चला, हे कुठून अरे हे तर आपण ड्रॉ केले ना हे. ओके, स्क्रीनवर ड्रॉ केलं. हे बघा, ते पूर्ण स्क्रीनवर ड्रॉ होते म्हणून ते असं दिसतं. काही प्रॉब्लेम नाही. तर आता एक जनरल क्लास एंड ऑब्जेक्टचा प्रोग्राम आपल्याला करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला ते हळू लक्षात येईल, की याची नीड काय आहे आणि आपण कशासाठी ते बनवतोय. इन जनरल मी एक प्रोग्राम बनवतो सिंपलसा एनकॅप्सुलेशन सी कॅप्स कॅप्स म्हणून प्रोग्राम बनवतो. मेन क्लास आहे आपला. ठीक आहे. फिनिश. इथे वरती जाणार आहे एक सिंपल क्लास बनवणार आहे ॲज युजुअल. आता कुठलीही कन्सेप्ट स्टडी करण्यासाठी आपल्याला ऑब्जेक्ट ओरिएंटेडच लागतं. म्हणजे क्लास आणि ऑब्जेक्ट लागतो. त्यामुळे ते पण एक गरजेचे आहे. की क्लास ऑब्जेक्ट मी एक लाइक कुठलेतरी क्लास घेतो एन-सी-पी टेस्ट एन्कॅप्सुलेशन टेस्ट म्हणून. ठीक आहे. हे बघा नॉर्मली होतं काय जेव्हा पण आपण प्रोग्रामिंगमध्ये कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये डेटावर काम करतो. ओके. तेव्हा आपल्याकडे काही कंट्रोलच नसतो. कंट्रोल नसतं म्हणजे काय आपण त्याच्यासोबत करू काय शकतो? ओके. सपोज मी इथे इंटिजर घेतला, एखादा डेटा घेतला, त्या डेटामध्ये मी एखादी व्हॅल्यू स्टोअर करतो, सपोज 22. ठीक आहे. आता हा एक डेटा आहे, याच्यामध्ये एक व्हॅल्यू स्टोअर आहे. आता याला जर कोणी ॲक्सेस करायचं ठरवलं, तर मी याच्या बाबतीत करू काय शकतो? ठीक आहे. आता हा डेटा जो आहे, याला जर मला ॲक्सेस करायचा असेल, तर सिम्पली मी काय करू शकतो, त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवणार आहे. इथे एक ऑब्जेक्ट बनवा E इज इक्वल टू न्यू एन्कॅप्सुलेशन टेस्ट. आता मी याला काय करू शकतो, याचा ऑब्जेक्ट डॉट SYSO टीम डॉट आउट डॉट प्रिंटलं SO. मी काय करणार E डॉट जो डेटा असतो, तो डेटा कॉल करतो. सिंपल. आता हा काय झाला, याच्यातला डेटा इझिली कोणी पण ऍक्सेस करू शकतो आणि ऍक्च्युअली हाच क्लास यांनी ऑब्जेक्टचा कॉन्सेप्ट पण आहे. ज्याही क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवतो, त्या क्लासमधले मेथड किंवा फंक्शन्स आपण इझिली ऍक्सेस करू शकतो. तोच आपला क्लास सांगतो. हे सेटअप बिघडलं थोडंसं. ठीक आहे. सो हा रन कुठे कन्सोल हाईड झालेला आहे. कन्सोल कुठे दिसतोय का? अरे डिस्टर्ब हो गया कंसोल टर्मिनल नाही पाहिजे. कन्सोल कन्सोल आउटपुट आलाय पण ते कुठे दिसणार आहे ते कळायला मार्ग नाहीये. रन ॲज जावा ॲप्लिकेशन्स हा रन झालेला आहे. इथे रिस्टोर रिसेट काही करता येईल. रिसेट पर्स्पेक्टिव्ह इथे पण नाही. आउटलाईन नाही पाहिजे. कन्सोल कन्सोल डिस्टर्ब होऊन गेले ना, आता ते कुठून तरी भेटेल आपल्याला विंडोजमध्ये शो प्रेफरन्स किंवा प्रेफरन्स मधून कन्सोल. ओके. काय हरकत नाही. इथे आहे का? हा कन्सोल दिसतोय का? हं, नाही. हा टर्मिनल आहे. अरे! कंसोल कुठे गेलं? राइट क्लिक करो इसके ऊपर. नाही, हा पण नाही. ओके. ठीक आहे. थोडं डिस्टर्ब झालंय हे माझ्याकडून, पण आता माहित नाही कुठून काय कसं करायचं. राइट क्लिक करा, न्यू कस्टमायझेशन. एडिट टर्मिनल डिबल इथे कन्सोल दिसतोय का कुठे? कन्सोल नाहीये. नाही. प्लॅन क्लोज. तुमच्याकडून झालंय का असं कधी कन्सोल हाईड झालं? म्हणजे हे पण एक ट्रिकी आहे. लाइक कुठून इनेबल करायचं.
एडिटमध्ये आहे की नाहीये? विंडोजमध्ये रनमध्ये रन हिस्ट्री, रन ॲज इन जावा ॲप्लिकेशन, रन डिबग कॉन्वेस कन्सोल. आउटपुट कुठे बंद कर. ठीक आहे, चला जास्त वेळ न वाया घालवता आपण डायरेक्टली जाऊ गुगलला. हाऊ टू इनॅबल कन्सोल, इनॅबल कन्सोल, CONSOLE कन्सोल इन इक्लिप्स. हे बघा, आपल्यालाच नाही खूप जणांना प्रॉब्लेम आलेला आहे. हाऊ टू ओपन कन्सोल विंडो इन इक्लिप्स. फक्त स्टेप्स लक्षात ठेवा कुठून काय करायचे. पुढे गेले ते विंडोज मध्ये शो व्ह्यूज आणि तिथे कन्सोल. ओके फाईन. तो जाओ विंडोज मध्ये शो व्ह्यूज आणि तिथे जाऊन काय कन्सोल. एवढं वेळ वाट बघत आपण. ठीक आहे. बऱ्याच स्वतः ट्राय करा थोडंसं डायरेक्ट गुगल जाण्यापेक्षा. पण गुगलकडे सगळे आन्सर आहेत. सो बेसिकली एन्कॅप्सुलेशन आपण कन्सेप्ट बघतोय त्याच्यामध्ये हे लक्षात आलं जेव्हा सिंपल क्लास असतो त्याच्यामध्ये जेव्हा एखादा व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर करतो त्या डेटाला आपण इझिली ऍक्सेस करतो ना. हा आपला बेसिक टर्मिनॉलॉजी आहे क्लास अँड ऑब्जेक्टच्या. ठीक आहे, याच्यात काही चुकीचं नाही. बट कधी कधी काय होतं की एक डेटा जो आहे जो आपल्याला बाहेर ऍक्सेस करू द्यायचा नाही. ठीक आहे. सपोज आता हाच माझ्याकडे एखादा पिन नंबर मी स्टोअर करतोय. सिक्युअर आहे तो पिन नंबर 1 2 3 4 5 फॉर एक्झाम्पल. आता जनरली काय हा पिन नंबर आहे आणि या पिन नंबरला जर मला कोणाला ऍक्सेस करू द्यायचा नसेल, बरोबर? या पिन नंबरला जर मला कोणाला ऍक्सेस करू द्यायचा नसेल, तर मला याला असं काय करावं लागेल? आता नॉर्मली काय झालं आता हा ई डॉट डेटा करू शकतो, तर ई डॉट पिन पण करू शकतो. आणि याने जर ई डॉट पिन केलं, तर याला हा पिन नंबर दिसणारच आहे. झाला व्ह्यू. मग आपल्याकडे असं काय प्रोव्हिजन आहे, जेणेकरून आपण याला प्रोटेक्ट करता येईल? तर याला प्रोटेक्ट करण्यासाठी जावाने ॲक्सेस मॉडिफायर प्रोव्हाईड केलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला थोडीफार आयडिया असेल पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड असे काही ॲक्सेस मॉडिफायर असतात. आणि त्याच्यापैकी जर आपण एक मॉडिफायर जर वापरला तो म्हणजे प्रायव्हेट. आणि एक लक्षात घ्या बाय डिफॉल्ट जेव्हा आपण कुठलंही काहीच प्रोव्हाईड करत नाही, तो ॲज अ पब्लिकच वर्क करत असतो. ठीक आहे. मग प्रत्येक प्रोव्हायडरचे वेगवेगळे रूल्स आहेत. ते आपण बघणारच आहेत. पण आता सध्या एन्कॅप्सुलेशनमध्ये प्रायव्हेटचा खूप रोल आहे इम्पोर्टंट. म्हणून मी याला काय करतो, मला जो पिन नंबर आहे माझा दुसऱ्यांना ॲक्सेस करू द्यायचा नाही. म्हणून मी याला काय करून टाकलं, प्रायव्हेट केलं. बरोबर? आता अजून एक गोष्ट, अजून एक सांगायचं राहिलं. आता हा पिन याला ॲक्सेस होतोय, तर मग मी ह्या पिन नंबरला एखाद्या क्लासने सपोज CLASS सॉरी CLASS क्लास मी हॅकर नाव लिहितो बेसिकली. ठीक आहे. याने जर एक्सटेंड केलं EXTENDS एक्सटेंड केलं एन्कॅप्सुलेशन कन्सेप्टला इथे, इथे आलो. तर आता बेसिकली याच्यामध्ये मी एक मेथड लिहितो व्हाईड SACK हॅक पिन इन जनरल टर्मिनॉलॉजी. आणि मी इथे काय लिहिणार आहे SYSO पिन. तर हॅकरने काय केलं त्या क्लासला एक्सटेंड केलं आणि इथे एक्सटेंड केल्यामुळे मला 1 मिनिटासाठी कमेंट करतो. ओके. हॅकरच्या इथे झाल्यामुळे मी इथे काय करतोय हॅकरचा क्लास बनवतो H इज इक्वल टू न्यू हॅकर आणि त्या हॅकरचा ऑब्जेक्टचा वापर करून मी तो फंक्शन कॉल करतो काय हॅक पिन. आता तो पिन नंबर मला इथे दिसेल का? ह्या क्लासमध्ये तो पिन नंबर ऍक्सेस होईल का? सिंपल क्लास आहे ना, सॉरी इनहेरिटन्सचा कॉन्सेप्ट आहे. काही प्रॉब्लेम आहे का ऍक्सेस होण्यासाठी? नाही. नाही. ऍज युजल इनहेरिटन्सचा रूल आहे. आपण ज्याही क्लासला ऍक्सेस करतो त्याच्यातले मेथड्स अँड फंक्शन इथे ऍक्सेस होतात. ठीक आहे. मग सिम्पली बघा हॅकर पण ना कोडरच असतो. त्याला माहिती की कुठे लूप होल आहे आणि कशा वेळेने ते लूप होल आम्ही ब्रेक करू शकतो आणि फंक्शन ऍक्सेस करू शकतो. ठीक आहे. त्याला तेवढं टेक्निकली स्ट्रॉंग पाहिजे असतं. इव्हन त्याला जास्त नॉलेज पाहिजे असतं कोडरपेक्षा की कोडर कुठे चुकू शकतात.
इन शॉर्ट एक एक्झाम्पल घेतलं तर बघा, याने एक्सटेंड याला केलं, याच्यातला पिन इथे ॲक्सेस झाला. म्हणजे बाय डिफॉल्ट जर आपण याचा ऑब्जेक्ट करतोय, तो फंक्शन कॉल करतोय, तर त्या पिन नंबर जो आहे तो 100% आपल्याला दिसणार. हे बघा, दिसला. पण थोडं पिन चेंज करून बघू म्हणजे थोडंसं लक्षात येईल ते. खरंच ॲक्सेस होतं का 98789. ओके. आता मी याला रन केलं. बघा, ॲक्सेस होतोय. माझा सेकंड वे असा आहे, की जर त्या डेटाला आपल्याला बाहेर ॲक्सेस होऊ द्यायचं नसेल, तर त्या फंक्शनला किंवा त्या व्हेरिएबलला आपण काय करू शकतो, ॲज अ प्रायव्हेट करू शकतो. आणि प्रायव्हेटचा असा रोल आहे, प्रायव्हेट व्हेरिएबल फक्त त्या क्लास पुरताच मर्यादित असतो. तो क्लासच्या बाहेर ॲक्सेस होत नाही. आता तुम्ही जर याला ऑब्झर्व्ह करायला लागले, की तुम्ही बघा ज्या क्लासने या क्लासला एक्सटेंड केलंय, त्याच्यातला पिन जो आहे, तो बाहेर ॲक्सेस नाही होत. लक्षात झालं? बघा. तो एक तर चेंजला तो म्हणतो एक तर चेंज करा व्हिजिबिलिटी प्रोटेक्टेड पासून किंवा प्रायव्हेट पासून दुसरं करा. तर मी ते ॲक्सेस करू शकतो. बट प्रायव्हेट केल्यामुळे तो इथे ॲक्सेसिबल होत नाही. हा एक फायदा आहे प्रायव्हेटचा. मग प्रायव्हेट डेटा इथे ॲक्सेस होत नाहीये. एवढं तर क्लिअर झालं. आपल्याला तेच पाहिजे होतं, की आपला जो डेटा आहे बाहेर कोणी ॲक्सेस केला नाही पाहिजे. म्हणून आपण त्याला काय केलं? प्रायव्हेट करून टाकलं. आता याला प्रायव्हेट केलं म्हणून ठीक आहे. चला आता हॅकरने म्हटलं विषय सोडून द्या. त्याला हॅक-बिक काही करायची गरज नाही. त्याला आपण सोडून देऊ. ओके. आणि एक सिंपलचा मेसेज देऊन टाकू इथे. एस-वाय-एस नो डेटा फाउंड. नो डेटा फाउंड. F-O-U-N-D. म्हणजे मी एक रिअल टाईम सिच्युएशन क्रिएट करायचं ट्राय करतो, बाकी काही नाही. त्याने गेला, हॅक करायला गेला किंवा नो डेटा फाउंड ड्यू टू प्रायव्हेट डेटा असं मी सांगतो. डी-ओ-यू ड्यू टू प्रायव्हेट डेटा. तुम्हाला डेटा फाइंड का बरं झाला? कारण तो होता प्रायव्हेट डेटा. ठीक आहे. मग आता ह्या पिनला जर दुसरा क्लास ॲक्सेस करू शकत नाही तिथपर्यंत मानतो. पण आता मी जर एन्कॅप्सुलेशनचा इथे ऑब्जेक्ट बनवला, तर स्वतःच्या क्लासचा तरी तो डेटा ॲक्सेस करू शकतो का? इथे मला एन्कॅप्सुलेशनचा मी जर ऑब्जेक्ट बनवला आणि याच्यातून जर मी पिन जर ॲक्सेस केला, तर तो ॲक्सेस होईल का? व्हायला पाहिजे की नाही? त्याचा स्वतःचाच क्लास आहे ना तो. इन जनरल काय होईल सांगा बरं? होईल की नाही? मी एन्कॅप्सुलेशनचा ऑब्जेक्ट बनवला याच्या वेळेने, ठीक आहे. जसं मी इथे स्वतःचा डेटा करतो. ई डॉट जर मी डेटा केला, तर तो होतोय टी-ए, टी-ए बरोबर? त्या क्लासचा ऑब्जेक्ट आणि त्याच्यातला डेटा ॲक्सेस झाला. पुढे गेला तो 22 आणि हा. मग त्याच वेळेने मी त्या क्लासचा ऑब्जेक्ट करून पिनला कॉल करू शकतो का? इथे तो ॲक्सेस होईल का नाही? स्वतःच्या क्लासमध्ये तरी. काय वाटतं? हो. गेस करायचे हो किंवा नाही? त्याच्यात तेवढा विचार करायचे काय? होईल. होईल. होईल ना, पण तो होणार हो. नाही. ठीक आहे. हे बघा. तो काय म्हणतोय? प्रायव्हेट डेटा आहे. त्याला एक तर चेंज करा, ॲक्सेस होणार. कारण प्रायव्हेट हा डेटा फक्त स्वतःच्या क्लास पुरता आहे ना आणि मेन क्लास त्याचा स्वतःचा क्लास थोडी आहे. तो दुसऱ्याचा क्लास आहे. मग हा प्रॉब्लेम एन्कॅप्सुलेशनने लक्षात केला. एन्कॅप्सुलेशनचं म्हणणं काय आहे, जेव्हा तुम्ही डेटा सोबत काम करता, एक तर तुम्ही पूर्ण ॲक्सेस देऊ शकता किंवा एक तर तुम्ही पूर्ण ॲक्सेस घालवू शकता. मग असं जर झालं, तर आपण स्वतःचा पासवर्ड पण स्वतः ॲक्सेस करू शकत नाहीये. डायरेक्ट म्हणजे वन वेने. मग फायदा काय? म्हणजे असा कुठला वे आहे जेणेकरून आपण याला ॲक्सेस करू शकू? ओके. मग तेव्हा आपल्याला कन्सेप्ट यूज होतं एन्कॅप्सुलेशन. एन्कॅप्सुलेशन काय म्हणतो, की जसं तुम्ही मेडिसिन डायरेक्टली घेऊ शकत नाही. याच्यातले डॉट ओपन करून. पण तुम्ही पूर्ण तुम्हाला याच्यातला हा डेटा पाहिजे असेल, तर तुम्ही
पूर्ण कॅप्सूल खाऊन टाका. म्हणजे त्यांना असं सांगायचं जर तुम्ही हा डेटा सेपरेटली एकमेव त्याला ॲक्सेस करू शकत नाही, तुम्ही एखादं फंक्शन बनवा, पब्लिक फंक्शन आणि त्या फंक्शनमध्ये डेटा कॉल करा. हा डेटा जो आहे, तो बाहेर ॲक्सेस नाही होत. पण इथल्या इथे तुम्ही जर त्याला ट्राय केलं प्रिंट करायचं बघा, वाईड शो पिन नाव मिळतील तो. शो पिन. SYSO पिन. पिन इज इक्वल टू पिन. हा प्रायव्हेट डेटा बाहेर ॲक्सेस होत नाही. पण हा प्रायव्हेट डेटा त्या क्लासमध्येच तिथल्या तिथे ॲक्सेस होऊ शकतो ना. सेम क्लासमध्ये आहे. तिथून त्याला तिथल्या तिथेच आपण प्रिंट केलं. म्हणजे रॅपिंग डेटा अँड फंक्शन टुगेदर इज कॉल्ड एज एन्कॅप्सुलेशन्स. आपण काय करतोय? व्रॅप करतोय डेटा आणि फंक्शनला एका क्लासमध्ये. तर या कॉन्सेप्टला काय म्हणतात? एन्कॅप्सुलेशन. ठीक आहे? ए बंद कर ना, ते रेकॉर्ड होतंय लेक्चर माझं. रेकॉर्डिंग चालू आहे. सो दिस इज कॉल्ड एन्कॅप्सुलेशन. म्हणजे आपण काय करतोय लक्षात घ्या. प्रायव्हेट डेटा हा डायरेक्टली बाहेर ॲक्सेस होत नाही. म्हणून आपण त्याला एका पब्लिक फंक्शनमध्ये कॉल केलं. जर प्रायव्हेट डेटा बाहेर ॲक्सेस होत नाही, तर प्रॉब्लेम नाही. पण पब्लिक फंक्शन तर बाहेर ॲक्सेस होईल ना. हे बघा. आता जर मी पिन नंबर डायरेक्टली ॲक्सेस होत नाहीये. पण पिन नंबर एका पब्लिक फंक्शनमध्ये आपण कॉल केलाय. त्या फंक्शनचं नाव काय? शो पिन. मग मी इथे जर त्याला शो पिन केलं, ई डॉट शो पिन. हा पिन नंबर आता आपल्याला ॲक्सेस होईल. डायरेक्टली प्रायव्हेट डेटा ॲक्सेस होणार नाही. तुम्हाला जर प्रायव्हेट डेटा पाहिजे असेल, तर तुम्हाला त्या पब्लिक फंक्शनला कॉल करावा लागेल. त्या पब्लिक फंक्शनमध्ये तो प्रायव्हेट डेटा आहे दिसतोय. हा फंक्शन पब्लिक आहे आणि हा प्रायव्हेट डेटा तिथले कॉल केल्यामुळे प्रायव्हेट डेटा जर बाहेर ॲक्सेस होत नसेल, तर पब्लिक फंक्शनला कॉल करून टाका. म्हणजे आपल्याला याच्यातले डॉट खाता येत नाही, तर पण आपण पूर्ण कॅप्सूल खाऊन टाकली. तुम्हाला डेटा भेटत नाही ना, तर अख्खं फंक्शन कॉल करा. त्या फंक्शनमध्ये तो डेटा भेटूनच जाईल. ओके. पण याच्यात पण एक प्रॉब्लेम आहे. हा जर पब्लिक फंक्शन जर इथे डायरेक्ट ॲक्सेस होतोय, तर हॅकरला का होणार नाही? याने एच डॉट काय कुठला फंक्शन आहे तो? शो पिन केला. तर याला ॲक्सेस होईल का आता? हॅकरला ॲक्सेस होईल का? हो. होईल नाही कारण पब्लिक फंक्शन आहे ना. हे बघा. आणि हे याला आता कोणी अडवू नाही शकत. पिन नंबर आधी त्याने डायरेक्ट डेटा घ्यायचा ट्राय केला. अरे डेटा तर प्रायव्हेट आहे, भेटत नाही. पण पब्लिक फंक्शन आहे ना. पब्लिक फंक्शनमधला डेटा भेटून गेला. ओके. जसं एटीएमला जर आपण रेस्ट्रिक्ट केलं, की भाई पिन नंबर चुकला तर तू अडव. तेवढं आपल्याला सांगतंय. ठीक आहे. पण तुमचं जर तुम्ही एटीएम पण दिलं आणि पिन नंबर पण दिला, तर त्या मशीनला कोण कळणार की हा खरंच ओनर आहे की नाही? ओके. मग आता इथे प्रॉब्लेम काय झाला? आपण एन्कॅप्सुलेशन तर बनवलं, पण तरी तर त्याला फंक्शनचं नाव माहीत झालं, तर तो फंक्शन कॉल करू शकतो. पण इथे आपली एक प्रोग्रामिंग नॉलेज कामा येते. डेटा सोबत आपल्याला जास्त कंट्रोल नाही. पण एक तर त्याला प्रायव्हेट करू शकतो म्हणजे त्याला कोणीच ॲक्सेस करू शकत नाही, पण स्वतः पण नाही. पण स्वतः पण ॲक्सेस करू शकत नाही, म्हणून आपल्याला प्रॉब्लेम काय येतो? पण स्वतः पण ॲक्सेस करत नाही. आपण स्वतःला ॲक्सेस करायचं असेल, तर त्याला पब्लिक फंक्शनमध्ये व्रॅप करावं लागतं. पण त्याचं फंक्शन पब्लिक असल्यामुळे ज्याला पब्लिक फंक्शन माहिती होईल, तो त्याला एक्सटेंड करू शकतो.
पण फंक्शन आपण बघितलं होतं फंक्शन चॅप्टर. फंक्शन हा सिंपल फंक्शन असू शकतो आणि प्लस याच्यात पॅरामीटर पण आपण देऊ शकतो. पॅरामीटराइज फंक्शन्स. सिंपल काय करणार आहे? पिन नंबर दाखवायच्या आधी त्याला एक सिक्युरिटी पासवर्ड कोड विचारायचा. आधी तो कोड टाक, मग तुला दाखवू. जसं की तुम्हाला माझं एटीएम मी देऊन टाकलं. तुम्हाला माझं एटीएम मशीन गेलं तर पैसे भेटतात. पण तो एटीएम तुमचा ऍक्सेप्ट पण करेल. म्हणजे तो फंक्शन कॉल पण करेल. पण कॉल केल्यानंतर आधी काय विचारेल? पिन नंबर एंटर कर भाऊ. आता पिन नंबर कोणाला माहिती आहे? ज्याचं एटीएम आहे त्याचं. तुम्हाला एटीएम पण देऊन काही फायदा नाही. तसंच हॅकरने या फंक्शनला जरी कॉल केलं, तर आपण याला पॅरामीटराइज फंक्शन बनवू, जेणेकरून भाऊ आधी पासवर्ड एंटर कर, मग तुला पिन दिसेल. असं आपल्याला बनवायचं. ओके. मला थोडं रिअलिस्टिक एक्झाम्पल आपण याला करू शकतो, जेणेकरून याला प्रॉपरली ते होऊन जाईल. आता काय करू आपण एक नवीन क्लास घेऊ. त्याच्यामध्ये एक प्रायव्हेट डेटाला पब्लिक फंक्शनमध्ये कॉल करू. पण तो फंक्शन पॅरामीटराइज असेल. तुम्हाला पासवर्ड विचारेल आणि पासवर्ड राइट टाकलं तरच तुम्हाला तो पिन नंबर दाखवणार आहे. ठीक आहे. लक्षात येतंय का काय करतोय आपण? काय काय चालू आहे सिक्वेन्सिंग लक्षात येतंय? हो सर. एनकॅप्सुलेशन हा आपण कन्सेप्ट स्टडी करतोय. नॉर्मली होतं काय एखाद्या क्लासमध्ये आपण सिंपल व्हेरिएबल जर डिफाईन केला तर त्या क्लासला कोणी पण ऍक्सेस करू शकतो. ओके. पण आपल्याला जर त्याला बाहेर ऍक्सेस होऊ द्यायचा नसेल तर आपण त्याला प्रायव्हेट करतो. पण प्रायव्हेट केल्यामुळे तर बाहेर ते ऍक्सेस होतच नाही. प्लस स्वतःच्या ऑब्जेक्टने पण तो स्वतः ऍक्सेस होत नाही. एनकॅप्सुलेशन काय म्हणतो त्या फंक्शनला तुम्ही पब्लिक फंक्शनमध्ये व्रॅप करा. पब्लिक फंक्शन तर ऍक्सेस होतो, पण तो दुसऱ्यांना पण होतो. पण एक टर्मिनॉलॉजी आपली प्रोग्रामिंगची सांगते, तर ठीक आहे ना, बाहेर ऍक्सेस होते, पण फंक्शन आहे ना, फंक्शनवर आपला खूप काही कंट्रोल असतो. आपण फंक्शनमध्ये खूप काही गोष्टी लिहू शकतो. जसं ह्या डेटासोबत हा ऍक्सेस होईल किंवा नाही होईल, एवढंच काम आहे. कारण याच्यासोबत जास्त कंट्रोल नाहीच आहे आपल्याला. बट हा एक फंक्शन आहे. या फंक्शनमध्ये तुम्ही 1000 लाईनचा कोड लिहू शकता ना. काही पण लिहायचं तुम्हाला. जो लॉजिक लिहायचं लिहा. इफ लिहा, व्हाईल लिहा, डू लिहा, टू लिहा, जे पण लिहायचं तुम्ही किती पण काही पण लिहू शकता. काहीच प्रॉब्लेम नाही. कारण तो फंक्शन आहे. फंक्शनमध्ये तुम्ही 1 लाईन लिहा का 1000 लाईन लिहा. त्याला मॅटरच करत नाही. पण डेटासोबत तुमचा काही कंट्रोल नाही. तर तुम्ही जर एखाद्या फंक्शनमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी करू शकतात, एक सिंपल इफ एल्सचा कोड टाका ना. पासवर्ड विचारा. पासवर्ड चुकला तर नाही पिन दाखवायचा. आणि बरोबर असेल तरच दाखवायचा. सिंपल. चलो आता परत पहिल्यापासून मी एक नवीन प्रोग्राम घेतो आणि हळू टाइप करतो म्हणजे तुम्हाला अजून ते जास्त क्लिअर होईल. आपण बघतोय एनकॅप्सुलेशन कॉन्सेप्ट. एनकॅप्सुलेशन इज रॅपिंग डेटा अँड फंक्शन इंटू अ सिंगल युनिट. तुम्ही डायरेक्टली प्रायव्हेट डेटा बाहेर ऍक्सेस करू शकत नाही. म्हणून तुम्हाला त्याला पब्लिक फंक्शन मध्ये व्रॅप करावं लागतं. पब्लिक फंक्शन जर बाहेर ऍक्सेस होत असेल तर त्या फंक्शनला पासवर्ड देऊन टाका. त्याला कोणी ऍक्सेस करू देणार नाही बाहेर. ठीक आहे. सो मी इथे एक न्यू परत क्लास घेतो. मी ते एक बँक नावाचंच बनवतो चला, पण तुम्हाला थोडं लक्षात येतं. बँक एक मेन क्लास आहे. बनवून टाकलं मी. ओके, राहिलं का आपलं? ओके, ओप्स पॅकेजमध्ये राईट क्लिक केलं, न्यू बनवणार आहे आपण क्लास. क्लासचं नाव देणार आहे BANK बँक. फिनिश. मी इथे लिहितो एक क्लास SBI सिंपल सा आणि त्याच्यामध्ये एक लिहितो इंटिजर बॅलन्स आणि बॅलन्स आहे सपोज समथिंग 12,000. आणि ॲज युजुअल आपण रेग्युलर वेने जाऊ. जर आपण त्या क्लासचा जर ऑब्जेक्ट बनवतो आहे, तर त्या ऑब्जेक्टला आपण ऑब्जेक्टचा वापर करून आपण तो फंक्शन जो आहे, तो व्हेरिएबल जो आहे, तो डायरेक्टली कॉल करू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. so system.out.println. सॉरी. so sort. सिंपल क्लास झाला का आपला हा? मेन क्लास नाही झाला ना. त्याच्यामुळे तो असा देतो. ओके.
त्याला मेन क्लास बनावं लागेल. चला बनवून घेऊ. मेन क्लास बनवण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? पब्लिक स्टॅटिक व्हाईड मेन स्ट्रिंग आर्ग्युमेंट. तर मेन क्लास टिक नव्हता केला वाटतं आपण. ठीक आहे, चलो लिहून टाकू. पब्लिक स्टॅटिक STITIC स्टॅटिक वाईड मेन STRING स्ट्रिंग STRING स्ट्रिंग ARG. इथं जर मी ARGच्या ठिकाणी ABC लिहिलं तर चालेल का? हो, चालेल. तो ऑब्जेक्टचं नाव आहे ना, ते तुम्ही काही पण लिहू शकता. काय राहिलं आपलं? अरे, इथे ओपनिंग ब्रॅकेट आहे. ठीक आहे. सो आपला मेन क्लास आहे. आपण मेन क्लासमध्ये काय करतोय? त्या SBIचा क्लासचा ऑब्जेक्ट बनवला आणि इथे मी SYSO लिहितो. S डॉट मी काय करणार इथं ऑब्जेक्टचं नाव बॅलन्स कॉल करतो. सो बेसिकली हा एक सिंपल क्लास आणि ऑब्जेक्टचा टर्मिनॉलॉजी जेणेकरून आपण एक क्लास डिफाईन केला आणि त्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला आणि ऑब्जेक्ट डॉट तो व्हेरिएबल कॉल करतोय. सो न्यू रन ॲज जावा ॲप्लिकेशन. 12,000 बॅलन्स का झाला? ऍक्सेस झाला. पण कधी-कधी आपल्याला वाटतं, की आपल्या बॅलन्सला कोणी बघू नये. म्हणून आपण काय करतो त्याला बाहेर ॲक्सेस करू द्यायचा नाही. तर आपण सिम्पली त्याला काय करणार आहे? प्रायव्हेट करणार आहे. ओके. हा बॅलन्स तर आपण बघू शकतो. तर कुठलाही क्लास त्याला एक्सटेंड करणार आहे, त्या क्लास सुद्धा त्याला तो काय करू शकतो? बघू शकतो. ओके. जसं की आपण इथे बघा काय केलं होतं एन्कॅप्सुलेशनमध्ये एक पुढे गेला तो एन्कॅप्सुलेशन कन्सेप्ट. त्याच्यामध्ये आपण एक हॅकिंगचा क्लास बनवला होता आणि त्याच्या क्लासमध्ये तो फंक्शन जर ॲक्सेस केला तर तो इझिली ॲक्सेस होत होता ना आणि व्हायला पण पाहिजे, होणार पण ते सिंपल. ठीक आहे. सो मी इथे फक्त थोडं हॅक नावाचा क्लास बनवतो. इथे याला काय करणार आहे? SBI आणि याच्यामध्ये पण आपण हॅक फिन मेथडमध्ये तो डेटा जो आहे डायरेक्टली ते कॉल करू शकतो बघा. काही प्रॉब्लेम नाही. बॅलन्स. म्हणजे जर याच्यामध्ये काही डेट सिंपल व्हेरिएबल डिक्लेअर केलाय तर त्याला कोणीही ॲक्सेस करू शकतो. जसं स्वतःचा क्लास पण ॲक्सेस करू शकतो प्लस एखाद्या दुसऱ्या क्लासने त्याला एक्सटेंड केलं तरी त्याला तो ॲक्सेस होणार आणि प्रॉब्लेम काहीच नाहीये. सिंपल क्लास आणि ऑब्जेक्टचा कॉन्सेप्ट. ठीक आहे. सो मी इथे JCK हॅक करतो आणि इथे पण हॅक. मेथडचं नाव सेम आहे. ठीक आहे. तर आता ह्या क्लासमध्ये थोडंसं डिफरन्शिएटसाठी इथे लिहितो हॅक. HACK हॅक बॅलन्स. सो लेट्स रन इट. ओके. कुठे एरर आहे? काय एरर राहिला? एक्स्ट्रा ब्रॅकेट. ओके. एक्स्ट्रा ब्रॅकेट झालं. परत रन करा. 1 मिनिट काहीतरी एरर आहे. चेक करून घ्या. 1, 2, 3, 4 2 कर्ली ब्रॅकेट इथे पाहिजे होतं. वरच्या क्लासमध्ये एक ओपनिंग राहिला होता. क्लोजिंग राहिला. येस. सो इथे क्लोजिंग बॅलन्स बनवायचा. क्लोजिंग बॅलन्स म्हणतो मी. क्लोजिंग ब्रॅकेट. फाइन. चलो इसको रन करो. राइट क्लिक केलं. रन ॲज जावा ॲप्लिकेशन्स. सिंपल क्लासमध्ये पण ॲक्सेस झालं प्लस ज्याने त्याला हॅक केलं त्याला पण तो बॅलन्स दिसला. मग आपल्याकडे एक वे आहे, की आपण त्या डेटाला प्रायव्हेट करू शकतो. आता याला मी जर प्रायव्हेट जर केलं, तर हा डेटा ना ज्याने क्लास त्याला एक्सटेंड केला त्याला ॲक्सेस होईल. ही खूप चांगली गोष्ट आहे, की एखादा क्लास त्याला एक्सटेंड करत असेल त्याला ॲक्सेस करू द्यायचं नाही. पण प्रॉब्लेम असा पण आहे, की जो स्वतः आहे, स्वतःला पण दिसणार नाही. मग हा प्रॉब्लेम आहे. मग ह्याला सोल्युशन म्हणून एन्कॅप्सुलेशन काय म्हणतो? ठीक आहे, तुम्हाला प्रायव्हेट डेटा बाहेर ॲक्सेस होत नाही ना, मग तुम्ही एक काम करा. तुम्ही ना याला पब्लिक फंक्शनमध्ये कॉल करा. वाईड शो बॅल म्हणून एक मेथड बनवली. तर शो बॅलन्समध्ये आपण काय करू शकतो त्याला सिंपली कॉल करू शकतो. ओके. बॅलन्स इज इक्वल टू BALANCE बॅलन्स इज इक्वल टू प्लस BAL. तुम्ही जर प्रायव्हेट डेटा ॲक्सेस करू शकत नाही, तर तुम्ही पब्लिक फंक्शन कॉल करा. ओके. देन याला काय करेल हा सिंपल S डॉट शो बॅल नावाचा मेथड कॉल करेल. त्याला बॅलन्स इथे दिसला. अरे, इथे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणून तो काय करेल डायरेक्टली परत काय राहिलं? हां. प्रायव्हेट डेटा आहे ना, इथे प्रायव्हेट डेटा आपण ॲक्सेस करू शकत नाही. ठीक आहे. याला करून टाका. रन करू. झाला.
ठीक आहे. प्रायव्हेट डेटा ऍक्सेस करू शकत नाही, पण पब्लिक फंक्शन ऍक्सेस करू शकतो. म्हणजे पब्लिक फंक्शन जर ऍक्सेस करू शकतो, पण त्याच्यात पण एक प्रॉब्लेम असा होतो, की हा पब्लिक फंक्शन मग दुसरे पण ऍक्सेस करू शकतो. शो बॅलन्स हे बघा. एकूण एकच झालं ना, तुम्ही जर व्हेरिएबल ऍक्सेस करू देत नाही, पण फंक्शन ऍक्सेस करू देताय, फंक्शन तर कोणी पण ऍक्सेस करेल. पण दोघांमध्ये फरक आहे, की जेव्हा आपण व्हेरिएबल सोबत काम करतो, आपल्याकडे काहीच कंट्रोल राहत नाही. आपण त्याला एक तर प्रायव्हेट करू शकतो, एक तर कोणालाच दाखवू नको, नाही तर सगळ्यांना दाखवू. फंक्शनचं पण तसंच होईल, जर मी याला प्रायव्हेट केलं तर. पण फंक्शनचा फायदा असा आहे, की तुम्ही एखाद्या फंक्शनमध्ये खूप साऱ्या गोष्टी करू शकता. जेव्हा तुम्ही एटीएममध्ये जाऊन शो बॅलन्स जेव्हा बनतात, की तुम्हाला दिसताना फक्त तिथे शो बॅलन्स नाव दिसतं. व्ह्यू बॅल किंवा हे. त्याच्या मागे किती प्रोसेस होते. तो तुमचा पिन नंबर ॲक्सेस करतो, तुमचं व्हेरिफाय करतो, अकाउंटमध्ये जातो, त्या बँकला कनेक्ट करतो, तो ॲक्चुअल बॅलन्स चेक करतो, क्वेरिफायर करतो, रिस्पॉन्स घेऊन आणतो, मग स्क्रीनवर दाखवतो. तुम्हाला वाटतं अरे ते एकच मेनू आहे. ओके. म्हणजेच आपण ते शो बॅलन्स करायच्या आधी युजरला जर विचारून घेतलं, "भाई तुला जर बॅलन्स पाहिजे असेल तर तुला सगळ्यात अगोदर एंटर करावा लागणार आहे पिन नंबर. एंटर पी." ओके. मग इथे जाऊन चेक करायचं इफ आता पिन नंबर मी फिक्स देतो. पी इज इक्वल टू 1, 2, 3 हा पिन आहे आपली. ओके. हा जर पिन तू बरोबर टाकला तर तुला काय होणार आहे? बॅलन्स दिसणार आहे. एल्स SYSO इथे काय करून टाका. कंट्रोल स्पेस. मी इथे एरर नाव देतो. ERR. ओके. डायरेक्टली ते म्हणणार आपण इनव्हॅलिड युजर VALID युजर USER. बघा, अजून पण कुठे प्रॉब्लेम नाहीये. आता फक्त काय हा पॅरामीटराइज्ड फंक्शन आहे. ठीक आहे. आता हा पण काय करेल, जो ॲक्चुअली स्वतःचा ओनर आहे, त्याला त्याचा पिन माहिती आहे. मग ते पिन करताना बरोबर टाकेल 1, 2, 3. बट जो हॅकर आहे त्याला पिन नाही माहिती, तो काहीतरी त्याने रँडमली टाकलं. अरे भाऊ काहीतरी लागून जाईल. त्याला खरं थोडी पिन माहिती असतं. आता जर तुम्ही रन केलं, तर जो ॲक्चुअल युजर होता, त्याला त्याचा पिन माहिती म्हणून त्याने काय टाकलं, त्याला बॅलन्स फ्यू झाला. पण जो हॅकर आहे त्याला पिन माहिती नाही म्हणून आपण त्याला काय म्हणलं इनव्हॅलिड युजर. मग हा फायदा आहे जेव्हा तुम्ही एखाद्या फंक्शन सोबत वर्क करत असता. ओके. कारण फंक्शन मध्ये खूप साऱ्या गोष्टी आपल्याला लिहिता येतात आणि ते आपल्या कंट्रोल डेटा सोबत नसतो. ओके. मग एनकॅप्सुलेशनचा सगळ्यात मेन जो फीचर आहे दॅट फीचर इज डेटा हायडिंग इज अ मेन फीचर ऑफ एनकॅप्सुलेशन. तो डेटा हाईड करतोय तुमचा. ओके. डेटा हाईड करतोय मीन्स डेटा प्रोटेक्ट पण करतोय, तर पब्लिकली बाहेर ऍक्सेस करू पण देत नाहीये. ठीक आहे. सो हे एनकॅप्सुलेशनचं तुमचं कन्सेप्ट आहे. लक्षात येतंय का? लक्षात आलं का? काय हो बघितलं सर. आपण एनकॅप्सुलेशन? हो सर. काय समजलं इन शॉर्ट? एक मिनिट थांब ना का. थोडासा कॉन्सेप्ट आहे बट खूप इम्पॅक्टफुल आहे. मेन काय तर ते काय बाकीचं सगळं समजलं. फक्त जे हा कॉल करतोय ना आपण हा हा. मेथड, तिथं कन्फ्युजन क्रिएट होतंय सर. कुठे मला सांगा याच्यामध्ये लाईक कोणतं फंक्शन कॉल करताना? हे सगळं समजलं, पण खाली जेव्हा कॉल करतोय ना आपण, हा हा. बाकी प्रायव्हेट केलंय तरी ते आपण कॉल करू शकतो. तिथं थोडं कन्फ्युजन क्रिएट होतंय सर. हा प्रायव्हेट म्हणताय. हे हो, बघा एकदा जनरली करून द्या सर परत. हा प्रायव्हेट फंक्शनला डायरेक्ट ऍक्सेस करतो असं बाहेर. हे बघा एक सिंपलचा कॉन्सेप्ट असा आहे की जनरली काय होतं, आपण इथे जरी केलं, आपण इथे जरी पूर्ण केलं ना, सिंपल डेटा सगळीकडे ऍक्सेस होतो. त्याच्यामुळे त्याला इनहेरिट ज्याने क्लास केला त्याला ऍक्सेस होणार आहे, बाहेर पण ऍक्सेस होणार आहे. मग आपण काय केलं, त्याला प्रायव्हेट केलं. आता प्रायव्हेट केल्यामुळे काय होतं, तर बाहेर तर ऍक्सेस होणारच नाही. प्लस
स्वतःला पण ऍक्सेस होणार नाही. इथपर्यंत लक्षात आलंय प्रायव्हेटमुळे काय होतं? ठीक आहे. हो. आणि प्लस असं पण गोष्ट आहे, डेटा सोबत आपल्याला जास्त व्हेरिएशन आपल्याला करता येते. एक तर त्याला प्रायव्हेट करून टाका म्हणजे तो कोणालाच ऍक्सेस होणार नाही इन्क्लुडिंग स्वतःला. एक तर पब्लिक करा तर तो सगळ्यांना ऍक्सेस होईल. आपल्याला सगळ्यांना ऍक्सेस करू द्यायचा नाही, फक्त स्वतःला करू द्यायचा आहे. पण प्रायव्हेटमुळे तर स्वतःला ऍक्सेस होत नाही. म्हणून आपण काय केलं, प्रायव्हेट डेटा पब्लिक फंक्शनमध्ये व्रॅप केला. मग आता फंक्शनमध्ये व्रॅप केल्यामुळे काय झालं होतं इथे आपल्याला, हा फंक्शन तर पब्लिक करावं लागेल ना. मग हा पब्लिक फंक्शन तर स्वतःचा क्लास पण ऍक्सेस करू शकते, प्लस आउटसाइड ऑफ द क्लास पण ऍक्सेस करू शकतं. कारण तो फंक्शन आहे तर पब्लिकच आहे. पण फंक्शनचा एडव्हांटेज असा आहे, की फंक्शनमध्ये आपण पाहिजे ते सिक्युरिटी लावू शकतो. जसं आपण इथे पब्लिक फंक्शनमध्ये काय केलं, सिंपल फंक्शनला लिहिता एक पॅरामीटराइज्ड फंक्शन लिहिलं आणि त्या फंक्शनमध्ये डायरेक्ट बॅलन्स दाखवायच्या आधी पिन नंबर मागितला. म्हणजे आता हॅकरला त्या क्लासचं नाव माहिती शो बॅलन्स. म्हणजे तुम्हाला माझं एटीएम भेटलं. तुम्हाला माहिती आहे की एटीएममध्ये आपण गेल्या या पिन ट्रॅकला करेक्ट आलं तर आपल्याला पैसे पण काढता येतील. पण तुम्ही ॲक्चुअल युजर नाहीये. मी जर पिन पैसे काढायला गेलो की मला करेक्ट पिन माहिती आहे. मला माझं बॅलन्स पण दिसेल, पैसे पण काढता येईल. पण ज्याच्याकडे स्वतःचा एटीएम नाही दुसऱ्यांचा आहे, त्याने जर पिन त्याला ॲक्चुअल माहितीच नाही ना. मग तो फायदा असतो एन्कॅप्सुलेशनचा किंवा फंक्शनचा. इन शॉर्ट एन्कॅप्सुलेशन तुम्हाला हेच सांगतं, की तुम्हाला डेटा जर बाहेर ॲक्सेस करू द्यायचा नसेल, तर त्याला पब्लिक फंक्शनमध्ये व्रॅप करा. आणि जेव्हा-जेव्हा तुम्ही फंक्शन सोबत काम करत असतात, तर तुम्ही फंक्शनमध्ये खूप साऱ्या सिक्युरिटी पॅचेस लावू शकतात. तुम्ही इथे पासवर्ड लावू शकता, पिन नंबर लावू शकतात, पाहिजे त्या कंडिशन लावू शकतात, सिक्युरिटी कोड अप्लाय तुम्ही इथे करू शकता. ठीक आहे. एन्कॅप्सुलेशन तुमचा डेटाला प्रोटेक्ट करण्याचं काम करतो, कारण डेटाकडे स्वतःचा जास्त कंट्रोल नसतो. ठीक आहे. तो सगळ्यात मेन फीचर आहे एन्कॅप्सुलेशन टू हाईड ऑर हाइडिंग द डेटा or wrapping data and function into single units. समजा